झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। प्लीज मला खरं खरं ते सांगा, माझ्या इथे राहण्याने तुम्हाला काही त्रास तर नाही आहे ना? म्हणजे तसं काहीही असेल किंवा कोणाचीही गैरसोय होणार असेल ना, तर प्लीज मला स्पष्टपणे सांगा। मी आश्रमात परत जाईन। तसंही मला एकटीने जगायची सवय झालीच आहे। नाही तुम्ही इथे राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। हे घर तुमचंच आहे असं समजा। थँक्यू। मला अजून एक गोष्ट सांगायची आहे। तुमची बायको लीला खरंच खूप गोड आहे। खरं तर आम्हाला भेटून फक्त 2च दिवस झाले, पण असं वाटतच नाहीये। म्हणजे असं वाटतंय की आम्ही वर्षानुवर्ष एकमेकींना ओळखतोय। खरं सांगू तर माझी तर जगण्याची इच्छाच संपली होती, पण लीलामुळे मला जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे। मला आत्तापर्यंत असं वाटायचं की या जगात माझं म्हणावं असं कोणीच नाहीये, पण आता लीलाला भेटल्यानंतर मी हे सांगूच शकते की या जगात माझं हक्काचं कोणीतरी आहे। तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात। तुम्हाला लीलासारखी बायको मिळाली आहे। पार्टनर तेजींनी आणि अंतराताईंनी एकत्र यावं असंच वाटतं का रे तुला सुद्धा? हेच सांगायचा प्रयत्न करतोस ना तुम्हाला? ए काय करताय? काय चाललंय हे? ह्या घरात अंतराईंच्या फोटोंना हात लावायची परवानगी नाहीये, हे माहित नाहीये का तुम्हाला? आणि तुम्हाला कळतंय का, एजेंना हे सगळं कळलं तर काय होईल तुमचं? काय विचारतोय आम्ही? मुळात कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे करताय? माझ्या। या तुम्ही। अरे माझ्या सांगण्यावरून? तुमच्या सांगण्यावरून? तुमचा आमच्या सासूच्या फोटोशी काय संबंध? आणि तुम्ही विसरताय का लीलाई, तुम्ही हे आमच्या घरात आला ना, ते आमच्या परवानगीने आलाय। आणि मुळात ते आमच्या सासूबाई आहेत, आमच्या खऱ्या सासूबाई, जी या घरची खरी सुने आणि एजंटची खरी बायको आहे। मग तुम्ही कोण आहात त्यांचे फोटो काढायला सांगणाऱ्या? नाही, बरोबरच आहे तुमचं, पण काय ना, अंतराताईंना असं वाटते की माझं घर आहे, माझी फॅमिली आहे। सर, त्यांनी त्यांचे फोटो असे घरभर लावलेले बघितले ना, त्यांना खूप मोठा धक्का बसेल, ते डिस्टर्ब होतील। म्हणून त्यांना त्रास होऊ नये म्हणून फक्त तात्पुरते मी फोटो काढायला सांगितले। आणि हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण आहात? तुम्हाला कोणी सांगितलं हे ठरवायला? लीला, तुझं बरोबर आहे। दुर्गा, लीला बरोबर बोलती। किशोर, तुम्ही
विनाकारण तिची बाजू का घेताय? विनाकारण नाहीये दुर्गा. आणि बघ, मला असं वाटतंय लीला आत्ता जे सांगते ते आपण ऐकायला हवं. ऐकून घे. अंतराईंना आत्ता सगळ्यात जवळची लीला वाटते आणि अंतराईंचा तिच्यावर विश्वासही आहे. आणि बघा, प्रत्येक वेळी हिच्या इंटेन्शन्सवरती तुम्ही डाऊट घेऊ नका. ती बिचारी जेन्युअनली काहीतरी करायचा प्रयत्न करते, तर आपण तिला साथ देऊयात ना. साथ द्या, काय करायचं ते करा. किशोर सर, थँक्यू. अगं लीला, तू का थँक्यू म्हणतेस? खरं तर आम्ही सगळ्यांनी तुझे आभार मानायला हवे. ॲक्च्युली अंतराळी आमच्यासाठी काय आहे तुला मी शब्दात सांगूच शकत नाही. आमच्या भावंडांसाठी खूप काही केलंय त्यांनी आणि त्यांना अशा त्रासात बघून आम्हाला खूप त्रास होतोय ग. लीला, तू त्यांना घरी आणून खरंच आमच्यावर खूप उपकार केलेस. तुला एक गोष्ट सांगतो, या घरात तुला कोणाचाही सपोर्ट असो किंवा नसो, पण मी कायम तुझ्याबरोबर आहे. तुला कशाचीही मदत लागली मला सांग, कारण अंतराही भयागावात यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तुझी मदत करून मी सगळ्यांना बर्बाद करणार आहे. हिला अगं राहू दे, मी करते. नाही असू दे ना, तेवढ्याच गप्पा होतील ना आपल्या. मी करते मदत. लीला, एक सांगू? हो सांगा ना. मला ना इथे आल्यापासून खरंच खूप छान वाटायला लागलंय ग. म्हणजे इथे येण्याच्या आधी ना खूप खूप प्रश्न पडले होते मला. धाकधूक होती. हे असं अनोळखी ठिकाणी दुसऱ्याच्या घरी जाऊन राहणं कसं वाटेल काही कळत नव्हतं ग. पण इथे आले ना तर मला मला खरंच हे घर आपलंसं वाटलं. म्हणजे परकेपणा जाणवलाच नाही अगं. असं वाटतंय जणू वर्षानुवर्षांची ओळख आहे आमची. तुम्ही आधी इथे आलात का? तुम्हाला काही आठवतंय का? नाही ग, इथे इथे तर मी पहिल्यांदाच आले. पण लीला, ते असतं ना, काही घरच अशी असतात जी जी आपली वाटतात. आणि तसंही हे घर तुझं आहे ना, मग तुझ्यासारखंच असणार. ह्या घराने देखील मला काही तासातच आपलंसं करून घेतलं ग. माहित नाही का, पण राहून राहून असं वाटतंय की ह्या घराशी माझं काहीतरी नातं आहे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज